मराठवाड्यातल्या 129 मंडळांमध्ये आभाळ अक्षरशः फाटलंय। मराठवाड्यातल्या 2000 गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। मराठवाड्यात कालच्या पावसात 8 जणांचा बळी गेलाय। बीड आणि धाराशिवमध्ये अजूनही मदत कार्य सुरू आहे। तर परभणीमध्ये लष्कराचं पथक बोलवावं लागलंय। जायकवाडी आणि माजलगावमधून विसर्ग वाढवल्यामुळे पथक बोलवण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे ही दृश्य आपण पाहतोय। जनजीवन पूर्णतः ठप्प झालंय। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। 2000 गावांना पुराचा फटका बसलेला आहे। हजारो हेक्टर शेतीला देखील मोठं नुकसान पोहोचलेलं आहे या पावसामुळे। तर लोकांचे घर संसार उघड्यावर आलेत। रेस्क्यू ऑपरेशन केलं जातंय। अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जातंय। हेलिकॉप्टरच्या मदतीनं एनडीआरएफच्या साहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। पण डोक्यावर बरसणारा पाऊस मात्र आता डोळ्यात पाणी उभं करतोय। ही दृश्य आहेत गावांमधली, जिथे कमरे एवढं पाणी साचलेलं आहे। गाड्यांचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालंय, संसाराचं नुकसान झालंय। तर 1 जून ते 22 सप्टेंबर पर्यंतचा पाऊस आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये सरासरी 953.2 मिलीमीटर पाऊस पडतो, पण प्रत्यक्ष 1069.5 मिलीमीटर पाऊस झालाय। सरासरीच्या 112% जास्त पाऊस झालाय। 2000 गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। बीडमध्ये 57, परभणीमध्ये 22, धाराशिवमध्ये 21, संभाजीनगरमध्ये 12, लातूरमध्ये 10, जालन्यामध्ये 5 आणि हिंगोलीमध्ये 2 महामंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। किती गावात अतिवृष्टी झाली आपण पाहतोय जिल्ह्यांप्रमाणे। 129 महामंडळांमध्ये आभाळ फाटलेलं आहे।